Brought to you by V-Guard. नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात। मुंबईमध्ये वादळी वारा आणि पावसाचा लोकलला देखील फटका बसलेला आहे। मध्य रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे। धीम्या मार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली आहे। मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरची वाहतूक सध्या पूर्णतः ठप्प झाली आहे। दादर रेल्वे स्थानकावर त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। चाकरमानी सुटण्याची ही वेळ आहे। अशातच पाऊसही सुरू झाला, वादळी वाराही सुरू आहे। मध्य रेल्वेला त्याचा मोठा फटका बसला। मुलुंड ठाणेच्या दरम्यान धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। तर वडाळा आणि घाटकोपरमध्ये होर्डिंग्स कोसळली आहे। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। तर आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। नमस्कार सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। आता सध्या मध्य रेल्वेची काय अवस्था आहे? मध्य रेल्वेवरती मध्ये एक जो वैयक्तिक असतो तो आपण लावून सेफ्टी प्रिकॉशन म्हणून लाईनची मुवमेंट आपण बंद केलेली आहे। आपण सगळ्या ज्या आहेत त्या 2 लाईननी काढतो आहोत। फास्ट लोकल लाईनने आपण सगळ्या गाड्या चालवतो आहोत। आपण इव्हन प्रवाशांच्या सोयीसाठी मेडिसिन पण आणि जी लोकलची प्रवासी आहे आपण करतो आहोत। आपण जर पहा छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रवाशांना आपण विनंती करतो आहोत की जी नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। मध्य रेल्वेचे PRO स्वप्नील लीला आपल्याशी बोलत होते। तर आता मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती धीम्या गतीवर मार्गावरची वाहतूक ही फास्ट मार्गावर सध्या वळवण्यात येत आहे। मात्र तरी सुद्धा मध्य रेल्वेला या पावसाचा फटका बसलाय। दादर रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झालेली आहे। तर वडाळा आणि घाटकोपर या ठिकाणी होर्डिंग कोसळली आहे। तर मध्य रेल्वेची वाहतूक आपण पाहतो की मुलुंड ते ठाणे या दरम्यान वाहतूक विस्कळीत झालेली आहे। पुढील 24 तासामध्ये मुंबईमध्ये आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली। सध्या सगळ्या मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर अशी गर्दी पाहायला मिळते। चाकरमानी सुटण्याची ही वेळ आहे आणि अशात मध्य रेल्वेला त्याचा फटका बसलाय। त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावरची प्रवाशांची ही गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। तर धीम्या मार्गावरच्या गाड्या ज्या आहेत त्या फास्ट मार्गावरून ज्या आहेत त्या वळवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या PROंकडून देण्यात आली आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती वडाळा आणि घाटकोपर या ठिकाणी होर्डिंग कोसळली आहेत। त्यामध्ये काही लोक अडकल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। वडाळा आणि घाटकोपर या ठिकाणी वादळी वाऱ्यानं ही मोठी होर्डिंग जी आहे ती कोसळली आहे। घाटकोपरमध्ये सुद्धा हे होर्डिंग कोसळलं आणि त्यामुळे त्याचबरोबर वडाळा या ठिकाणी देखील होर्डिंग कोसळलेलं आहे। या होर्डिंग खाली काही जण अडकल्याची भीती आहे। तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या अवकाळी पावसाचा आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। मुंबईमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढच्या 48 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, 2 ठिकाणी ही होर्डिंग जी आहे ती कोसळली आहेत, एक वडाळा आणि घाटकोपर, काय अपडेट? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गार्ड एयर कूलर का चमत्कार।
घाटकोपरच्या या ठिकाणी होर्डिंग जे कोसळलेलं आहे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। जे होर्डिंग होतं ते भलं मोठं होर्डिंग जे होतं ते होर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळलं आणि पूर्ण पेट्रोल पंप असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल ते खाली त्या होर्डिंगच्या खाली दबलेल्याचं चित्र आपल्याला समोर पाहायला मिळतंय। या ठिकाणी अग्निशमन दलाचे कर्मचारी, त्याचसोबतच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, त्याचसोबतच मुंबई पोलीस देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत। त्यासोबत अनेक राजकीय नेते देखील या ठिकाणी आलेले आहेत। काही लोकांना जे आहे ते या ठिकाणाहून बचाव करून बाहेर काढलेला आहे, परंतु आणखी काही वाहनं आणि आणखी काही त्या ठिकाणचे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि आणखी काही लोक जे आहेत ते त्या ठिकाणी अडकल्याचा अंदाज जो आहे तो स्थानिक प्रशासनाकडून केला जातोय। त्यांना वाचवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून केलं जात आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो भारत पेट्रोलियमचा मोठा पेट्रोल पंप होता तो पेट्रोल पंप या संपूर्ण या होर्डिंग खाली दबलेला आहे। भलं मोठं हे होर्डिंग होतं, हे होर्डिंग जे आहे ते अनधिकृतपणे होतं असं देखील अनेक राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळं मोठं बचाव कार्य जे आहे ते मुंबई महानगरपालिकेला आणि संपूर्ण अग्निशमन दलाला जे आहे ते या ठिकाणी करावं लागतंय, कारण की अनेक लोकांना या ठिकाणाहून बाहेर काढलंय, परंतु अनेक वाहनं देखील या ठिकाणी दबल्याचा अंदाज जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आला आहे। त्याच्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती वाहतूक या ठिकाणची बंद करण्यात आलेली आहे। परंतु या ठिकाणी जी लोक खाली त्या होर्डिंगच्या खाली दबलेले आहेत ती किती लोक असू शकतात याचा देखील अंदाज मुंबई महानगरपालिकेने अजूनपर्यंत सांगितलेला नाही, कारण की अचानक 4-4:15 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती आणि यावेळी अचानक मोठ्याने हवा आल्याने तो होर्डिंग जे आहे ते होर्डिंग पूर्णपणे खाली पडलं आणि त्याच्या खाली पेट्रोल पंप असेल किंवा वाहनं असतील ती वाहनं देखील दबल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठाण्याच्या दिशेने जाताना झालेली आहे आणि अनेक बग्यांची देखील अनेक नागरिकांची या ठिकाणी गर्दी देखील असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून जे आहे ते वाहतूक कोंडी असेल किंवा लोकांना बाजूला करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। अनेक नेते जे आहेत ते नेते या ठिकाणी देखील पोहोचलेले आहेत, कारण की वारंवार सांगण्यात येत होतं की होर्डिंग जे आहे ते होर्डिंग अनधिकृतपणे होतं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करत असून देखील हे होर्डिंग का हटवण्यात आलं नाही असं म्हणणं जे आहे ते या सर्व नेत्यांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी सर्व राजकीय नेते जे आहेत ते पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की ठाकरे गटाचे या ठिकाणचे उमेदवार संजय दिना पाटील आहेत। सर, काय सांगाल ज्या पद्धतीने या ठिकाणी घटना घडलेली आहे, काय सांगाल? बाबा, पोलीस आपलं काम करतात आहे चांगलं, आम्ही बघतोय ते काय काम करतात आहे। हे झालंय, दुर्दैवी झालंय, पण तिकडे बघा ते किरीट सोमय्या साहेब डिझास्टर मॅनेजमेंटचे, त्यांचं घ्या तिकडे, ते जाऊन आतमध्ये आता रेस्क्यू करणार आहे त्यांचं घ्या तिकडे। नाही, पण काही लोक खाली दबल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय महानगरपालिकेत। हो, खूप लोक दबलेले आहेत। सर्व प्रशासन हे करतात आहे, प्रयत्न करतात आहे त्यांना रेस्क्यू करण्याचा। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईकरांना हवामान विभागानं काही सूचना केल्या आहेत। पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये 40 ते 50 प्रति तास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मुंबईकरांना काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत। तर साधारणतः 4 वाजल्यापासून मुंबई आणि उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। और उड़ाते गेला हुई वो पावसाला सुरुवात झाली। 4 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यावेळची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आधी सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुटलेला होता आणि त्यानंतर मुसळधार पावसाला इथे सुरुवात झाली। मुंबई आणि उपनगरातल्या काही भागात अद्यापही रिमझिम पाऊस कोसळतो आहे। तर मुंबई आणि उपनगरात पावसाला आता सुरुवात झाली आहे। रिमझिम पाऊस होतोय, मात्र वादळी वाऱ्यासह हा पाऊस होता। और उड़ाते गेला हुई वो तर सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर या स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी। ही वेळ ही प्रवाशांची घरी जाण्याची पावसामुळे जे आहे ते
रेल्वेची वाहतूक जी आहे ते कोलमडल्याचं आपल्याला सध्या चित्र पाहायला मिळते। सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते चाकरमान्यांची गर्दी झालेली आहे। कल्याण भागात जो आहे तो ओव्हरहेड वायर तुटलेला आहेत, खांब पडले आणि त्यामुळे जे आहे ते वाहतूक विस्कळीत झालेली आहे। चाकरमाने मोठ्या प्रमाणावर या प्रमाणावर सध्या जर आपण पाहिलं तर ऑफिस सुटण्याची संपूर्ण ही वेळ आहे आणि याच वेळेत जर आपण पाहिलं तर लोकलची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे खोळंबलेली आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला सध्या चाकरमानी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आज अनेक भागांमध्ये जे अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे, अशातच मुंबईमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहेत। हॅलो, तर धीम्या मार्गावरची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे मध्य रेल्वेची। त्यानंतर सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण पाहतोय। तर पहिली जी दृश्य आहेत ती आहेत ठाण्यामधली। ठाण्यामध्ये सुद्धा सध्या ठाणे ते मुलुंड अशी धीम्या मार्गावरच्या ज्या गाड्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत। पावसाचा फटका याला बसलेला आहे। तर दुसरी दृश्य ती म्हणजे सीएसएमटी स्थानकावरची, तिथे देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। साधारणतः ही वेळ ही चाकरमानी घरी जाण्याची वेळ आहे आणि अशा वेळेला अचानकपणे पाऊस सुरू झाल्यामुळे एकच तारांब उडाली आहे प्रवाशांची आणि सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केलेली आहे। दादर स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। तर ठाणे स्थानकाच्या दरम्यान देखील गर्दी झाली असून ठाणे ते मुलुंडच्या दरम्यान धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। धीमी वाहतूक जी आहे ती आता फास्ट लोकलच्या ट्रॅकवरून आता वळवण्यात येते आणि लवकरच ती सुरळीत होईल असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आलेला आहे। ठाणे स्थानकावर सध्या प्रवाशांची गर्दी आहे। सीएसएमटी स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सध्या उशिराने धावत आहेत, तर मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरची वाहतूक ही आता फास्ट ट्रॅकवरून वळवण्यात आली आहे। वादळी वाऱ्यामुळे मुलुंड ते ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला आणि त्यामुळे मुलुंड ते ठाणे या स्थानकादरम्यानची वाहतूक ही ठप्प झालेली आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि आता वळूयात मतदानासंदर्भातल्या बातम्यांकडे। महाराष्ट्रामध्ये 5 वाजेपर्यंत 52.49% मतदान झालेलं आहे। नंदुरबारमध्ये सर्वाधिक 60.60% मतदान झालं। शिरूरमध्ये सर्वात कमी 43.89% मतदान झालेलं आहे। जळगावमध्ये 51.98% तर जालन्यामध्ये 58.85% मतदान झालं। तर पुण्यामध्ये 44.90% मतदान झालं आहे। बीडमध्ये 58.21%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 54.2%, शिरूरमध्ये 43.89% मतदान झालेलं आहे। अहमदनगरमध्ये 53.27%, सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये 60.60%, जळगावमध्ये 51.98%, रावेरमध्ये 55.36% मतदान झालेलं आहे। जालन्यामध्ये 58.85%, मावळमध्ये 46.3% आणि शिर्डीमध्ये 55.27% मतदान झालंय। तर महाराष्ट्रामध्ये 5 वाजेपर्यंत 52.49% मतदान झालेलं आहे। तर 12 ते 13 कोटी नाशिकमध्ये आले कुठून? शिंदेनी कुणाला पैसे दिले असा सवाल संजय राऊतांनी केला। संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हे आरोप केले आहे। शिंदेनी नाशिकमध्ये आणलेल्या बॅगांचा व्हिडिओ संजय राऊतांकडून ट्विट करण्यात आलेला आहे। तर नेत्यांसोबत कपड्यांच्या बॅगा असतात असं उत्तर याला संजय शिरसाट यांनी दिलं। दरम्यान पराभव दिसू लागला की असे आरोप केले जातात असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे। त्या हेलिकॉप्टरमधून 9 बॅगा उतरल्या। 9 मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत। काय होतं त्या 9 बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी? मी सांगतो, किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं। आज मी एक ट्विट केलेलं आहे, त्यात बॅगा उतरत आहेत। आता हे हॉटेलमधून कुठे कुठे वाटप झालं तेही तुम्हाला मी सांगतो। कोणताही नेता असो, ते उद्धव ठाकरे असोत का आणखी शरद पवार असो, हे प्रत्येक नेता
हा आपल्याबरोबर कधीही कोणत्याही कार्यक्रमात, हे निवडणुकी सोडून द्या, पण कोणत्याही ठिकाणी त्यांच्याबरोबर कपड्याच्या 1-2 बॅग हे असतातच. गर्दीमध्ये जाणं असतं, कुणाला भेटणं असतं, एखाद्या वेळेला एखादं शर्ट फाटलं, या सगळ्या गोष्टीसाठी ही तयारी, पूर्वतयारी सगळ्यांची असते. आता मी उद्धव ठाकरेने किती बॅगा आता आमच्याकडे संभाजीनगरला आले, किती बॅगा आणल्या ते काय तुम्हाला दिसलं नाही का? मग आम्ही त्याचा आरोप करतो का? पण बेबुनियाद आरोप करून काहीतरी नवीन शोध लावलेला आहे, जावई शोध ज्याला म्हणता येईल, तो करायचा प्रयत्न हा संजय राऊत मूर्खपणाच्या लक्षाने त्याचं नेहमी दाखवून देतो. जेव्हा पराभव होतो, जेव्हा पराभवाचे लक्षणे दिसतात, तेव्हा असे वक्तव्य करणे हे नॉर्मल आहे, हे ते बोलतच राहणार. पराभव जसा असा होईल, मग EVM खराब आहे, मशीन खराब झाली आहे, मग मशीनमध्ये दोष आहे, मग सांगतील पर्सेंटेजमध्ये दोष आहे. 8 वाजता 9 वाजेपर्यंत कधी कधी पोलिंग चालतं, पर्सेंटेजचा दोष सांगतात, ते 6 वाजताचं मोजतात. शेवटी निवडणूक आयोग जो असतो तो शेवटचा पोल होत नाही, शेवटचा हातात येत नाही तोपर्यंत सांगत नाही. हे आता 1000 कारणं काढतील. बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद पडले होते. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर गोदामातील सीसीटीव्ही सुरू झाले. सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद पडले होते, ही संशयास्पद बाब आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. निवडणूक आयोगाने कारणे जाहीर करावीत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली. बारामतीमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं, तिथे गोडाऊनमध्ये ज्या ईव्हीएम मशीन ठेवल्यात तिथले सीसीटीव्ही बंद आहेत सध्या, अशी माहिती समोर येत आहे. शरद पवार गटाकडले त्या संदर्भात तक्रार सुरू केलेली आहे. नक्की या संदर्भामध्ये पारदर्शकता ही राहिली पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणूनच ती तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आदरणीय पवार साहेबांना हे माहीत आहे की तुतारीचा बारामती लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन आहे तिथलं सीसीटीव्हीच बंद असल्याचा एक व्हिडिओ तुतारी गटाकडून अपलोड केलाय. ही त्यांची शेवटची फळफळ आहे. त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय. निंदा नालस्ती करून जमलं नाही आणि उद्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला असेल त्यावेळेस हा रोहित पवार नाचायला मोकळा असेल. आम्ही अगोदर सांगितलं होतं, पैसे वाटले, बँका उघड्या होत्या, त्याच्यानंतर गुंडागर्दी केली आणि मग नंतर ईव्हीएम सेट केली. याला रडीचा डाव म्हणतात, जो तुतारी गटाने खेळलाय. सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता. मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही. सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही. Brought to you by V-Guard.